नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, मृत्यू हे जीवनातील अंतिम आणि अटळ सत्य आहे आणि हा मृत्यू प्रत्येकालाच येतो. पण हा कधी, केव्हा, कुठे आणि कोणत्या रूपात भेटेल हे मात्र आपण कधीही सांगू शकत नाही, हो की नाही. सकाळी कामावर गेलेला माणूस संध्याकाळपर्यंत परत येईल व्यवस्थित याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. खात्री नसते आपल्याला की तो व्यवस्थित परत येईल. मैत्रिणींनो, तरीही प्रत्येकजण पैशाच्या मागे धावत असतो, भविष्याची चिंता करतो आणि पैशाच्या मागे धावतो, उद्याची चिंता करत राहतो. पण जेव्हा मृत्यू येतो तेव्हा असं लक्षात येतं की मृत्यू आल्यावर त्याला तो पैसा, प्रतिष्ठा, प्रेम किंवा त्याचा जे मोठा हुद्दा होता ते काहीही त्याच्या उपयोगाला येत नाही. मैत्रिणींनो, मी आज एक का सांगत आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. काल आपला संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा गेले विमान अपघातामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्र रडला. काय नव्हतं त्यांच्याजवळ? प्रेम होतं, प्रतिष्ठा होती, पैसा होता, विमानाने चालले होते, ते सर्व काही त्यांच्याकडे होतं. पण शेवट काय झालं? काहीही त्यांना उपयोगाला आलं नाही आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मैत्रिणींनो, अतिशय वाईट घटना घडली आणि नियतीच्या या खेळापुढे आपण खरोखर हतबल होऊन जातो. त्यांच्यासोबत कोण कोण होतं? त्यांचा एक अंगरक्षक होता. अंगरक्षक कोण होता? दिलीप जाधव नावाचा एक अंगरक्षक होता. त्या विमानाचे पायलट कोण होते? सुमित कपूर हे पायलट होते. नंतर क्रू पायलट होती ती पिंकी माळी आणि आणखी एक पायलट होती शांभवी पाठक. किती तरुण मुली या 27 ते 28 वर्षाचा. किती स्वप्न त्यांची असतील. 4-5 वर्षापासून या नोकरीला लागलेल्या विमानामध्ये आणि स्वप्नांना घेऊन त्या रोजचा दिवस जगत असतील आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. खरंच या मुली आईवडिलांना फोन केला रात्री की आम्ही आजीदादांबरोबर जात आहोत. एका मुलीने तर तिच्या आजीला फोन केला, गुड मॉर्निंग, सकाळी निघायच्या आधी. काय त्या आजीला वाटलं असेल, हे लेकरू आपल्याला परत भेटणार नाही, हे शेवटचे शब्द त्या आजीला वाटले असतील का? खरं वाटत नाही. मैत्रिणींनो, खरंच डोळे पाण्याने भरून येतात. आज पूर्ण पेपरमध्ये अजितदादांचे ते फोटो, ते कसा विमान अपघात झाला वगैरे सगळं आलं, ते वाचून मन अगदी सुन्न झालं. या हल्लीच्या या अपघाताच्या रोज काही ना काही घटना घडत असतात आणि खरोखर मन आपले अतिशय सुन्न होते. मैत्रिणींनो, त्यासाठी काय केलं पाहिजे? मला तरी असे वाटते की आजचा दिवस आलेला आपण आनंदाने जगून घेतला पाहिजे. आज जो दिवस आहे आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे. परमेश्वरा, तू मला हा आजचा दिवस दिलेला आहेस. मला मुलं, सुना, नातवंड सगळं आहे. आम्ही खाऊन पिऊन सगळेजण सुखी आहोत. खरंच आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. हे परमेश्वरा, मी तुझ्या चरणी अत्यंत लीनदीन आहे, अत्यंत कृतज्ञ आहे. तू मला आजचं आयुष्य दिलंस असं म्हणून त्या देवाचे, परमेश्वराचे आभार मानावे. उद्याची चिंता करू नये. आजचा दिवस मात्र आनंदाने घालवावा. कोणाशी भांडू नये, कोणाशी राग लोभ करू नये आणि द्वेष करू नये असे मला तरी वाटते. मैत्रिणींनो, खरंच आजचा दिवस आनंदाने घालवला तरच आपण आनंदाने जगू शकू, हो की नाही. उद्याचा काय भरोसा? हे काल हा घटना घडली काल आणि मन अतिशय सुन्न होऊन गेलं. पेपर वाचताना डोळे भरून आले, ते शब्दही दिसेनासे झाले. मैत्रिणींनो, या 5ही जणांना, अजितदादांना आणि या त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना माझी मूक श्रद्धांजली. मैत्रिणींनो, खरंच आपण सगळ्याजणी त्यांना श्रद्धांजली देऊया. इथेच थांबते.